जपलं, शाळेत नेलं, शाळेत खांद्यावर न्यायचं, त्याला दप्तर घेऊन डबा घेऊन पोचवायला जायचो. शिक्षणासाठी किती खर्च केला रे. आणि ते पोरगा असं म्हणतंय घरात जावं तर बायको गेल्यापासून घरात जावं वाटना. कुठं जाऊ मी, काय करू, पोरग सांभाळत नाही मला रे. माझी काय हिसाब चावली. तिच्या बरोबर मी गेला असतं तर बरं झालं असतं. तुम्ही शांत राहा. चला चला डॉक्टरकडे जाऊ. गाडी गाडी माझा सोन्या आलं बाई. डॉक्टरकडे जाऊ. ते बघ माझं जय माझं लेकर आलं. डॉक्टरकडे जाऊ. तुम्ही घाबरायचं नाही. पट्ट्या आमर आमर तुम्हाला मी ना कुठल्या दवाखान्यात येतो. माझ्याकडे मागे आपण सोने येऊ नाही तर कुणी नाही येऊ. आपण तुम्हाला ही घे ना नाना. हो नाना 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 काय झालं नाना 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 ओ नाना फोन करा. सरपंच नानाला काहीतरी झालं. अहो तुम्ही लवकर यावं. मला काय कळलं नानाला काय झालं ते. तुम्ही यावं लवकर. काहीतरी होत नानाला काय झालं मला कळलं. गजा लवकर ये नानाच्या घरी. माधू नाना आहेत ना त्याला काहीतरी झालंय ना. लवकर नाना नाना. काय झालं. म्हाताला गेलाय गेला गेला नक्की बैलाने गेला. हो, हो, आम्हाला जुळ बसलाय. आम्हाला काय माहित नाही. आम्हाला तुम्ही सांगा तुम्ही. आम्हाला नाही सांगितलं मामा. त्याला ना काय म्हणू त्या डॉक्टर होईपर्यंत मी सांगतो त्याला. होईल तो परत. सांगतो टेन्शन घेऊ नका. त्याच्या हो त्याच्या पोराला फोन लावा पहिला. मोठा कुठं नका लावा ना फोन लावू चला बघू आपण. आम्ही आलो. अरे तू काय बापाला पैशात मुकतो का. पैसे तुझ्या पशीच राहू दे. आणि तुला सांगून ठेवतोय तिथून पुढं तो गावाकडे कधी यायचं नाही. तुझ्यासाठी गाव बंद आहे. करून घेतो आम्ही कार्यक्रम. चल ठेव. एकदा पोराला फोन करून बघ. काय आता पोराने मोबाईलच बंद केला बघा. मीटिंग मध्ये म्हणतोय पोरगा